शेतकरी बंधूंनो, आपण टोळ कांदा लागवड कसा करायचा आणि त्यामध्ये आपल्याला उत्पन्न कशा प्रकारे वाढलं पाहिजे, सर्वात महत्त्वाची आज आपण बेसिक गोष्टी जाणून घेणार आहे। त्यामध्ये अंतर कशा प्रकारे असलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, जर आपण सुरुवातीचं नियोजन चांगलं केलं तरच समोरच्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो। त्यामध्ये अंतर, आता अंतर लक्षात घेताना आपण इकडे या, इथं लागवड चालू आहे, लाईव्ह लागवड चालू आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येईल। आता पाहू शकता हे जे लागवड आहे, दोन कांद्यातलं अंतर साधारणतः 30 भर आहे आणि दोन अशा ओळीतलं अंतर हे 1 फुटाचं आहे आणि या दोन इथलं अंतर जे हे 3 फुटाचं, इथं 2.5 ते 3 फुटाचं अंतर पाहिजे। दोन कांद्यामधलं अंतर हे 1 ठिचाचं पाहिजे आणि इथं दोन ओळीतलं अंतर 1 फुटाचं पाहिजे। त्याच्यानंतर माती थोडी जास्त त्यावर टाकल्या गेली पाहिजे। काही काही शेतकरी काय करतात, पूर्ण असं जास्त त्याच्यावर माती टाकतात। माती जास्त टाकल्यामुळे त्याला खालच्या खाली ओलीमुळे सड लागण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे, कांदा कसा बियाण्यासाठी योग्य कोणता, तर कांद्याचं साधारणतः 50 ते 60 mm म्हणजे साधारणतः ही साईज पाहिजे आपल्याला। याचं वजन सुद्धा जर धरलं तर 50 ग्राम पर्यंत हा कांदा वजनामध्ये येते, 40-50 ग्राम। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, कांदा हा कापून लावताना पाहू शकता आपलं 1 रुपयाचं जे नाणं असते त्या प्रकारे कापल्या गेला पाहिजे। जास्त कापायचा पण नाही, काही शेतकरी एकदम मधातून कट करतात। त्याच्यानंतर कांदा हे आपण 2 दिवस जागेवर सुकू द्यायला पाहिजे। सुकल्यानंतर आपण त्याची लागवड करायची। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवून द्यायला लागलो की कांदा लागवड करायचा सरळ सरळ, बुजायचा नाही तो, आणि आपण त्याच्यावर एक पंपाचा स्प्रे मारायचा, म्हणजे बीज प्रक्रिया आपली तिथंच होऊन जाईल। अशा प्रकारे पण आपण करू शकतो। आता इथं झाकणं चालू आहे, जर सरळ सरळ लावून दिला आणि त्याच्यावर जर अशी बीज प्रक्रिया केली तर त्याचा फायदा जास्त होते। तर वेळेअभावी आपण आता इथं सरळ सरळ लावून द्यायला लागलो। हे आपले आदर्श कास्तकार आहेत, दरवर्षी कांद्याचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात। शेतकरी बंधूंनो, कांदा पिकाबद्दल ज्या काही समस्या असतील त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता। जास्तीत जास्त आपण उत्पन्न वाढवून देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।